नर्मदे हर. माझ्या सासूबाई नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर आम्ही कन्या पूजन केलं. 9 कुमारिकांना जीव घातलं. हे बघा, त्यांचे पाय धुतले जात आहे. नर्मदा परिक्रमा ही एक पवित्र तीर्थयात्रा आहे, जिथे भक्त नर्मदा नदीच्या किनाऱ्याने पायी प्रदक्षिणा करतात. त्याला नर्मदा परिक्रमा असं म्हणतात. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर कन्यापूजन व कन्या भोजन केलं जातं. कन्यापूजनासाठी 5, 7, 9, 11 कुमारिकांना जीव घालतात. आम्ही 9 कुमारिका जीव घातल्या. त्यांची पाय धुवायची, नंतर त्यांना ओवाळायचं, पूजा करायची. त्यांना आपल्या इच्छेनुसार दक्षिणा द्यायची. जे आपल्याला गिफ्ट द्यायचं असलं ते द्यायचं. हे कन्याभोजन नर्मदा परिक्रमा करण्याच्या अगोदर पण करतात. रस्त्याने जिथं मुली भेटल्या तिथं त्यांचे पूजन केले जाते आणि घरी आल्यावर पण करतात कन्याभोजन. कन्याभोजन केल्याशिवाय नर्मदा परिक्रमा ही पूर्ण होत नाही असं म्हणले जाते. आमच्या सगळ्या छोट्या छोट्या कन्या आहेत या. नर्मदा परिक्रमा ही सर्वांनी करायची एकदा तरी. खूप छान असा अनुभव येतो. कन्यांमध्ये माता नर्मदेचं रूप बघितले जाते, म्हणून कन्यापूजन करायचे असं म्हणतात. म्हणून आपण त्यामुळे त्यांना आपण पूजन करतो त्यांचं. असं म्हटलं जातं की कन्या भोजन आणि पूजन केल्यानंतरच परिक्रमेचं पुण्य पूर्ण होतं. आमच्या छोट्या छोट्या कन्या. नर्मदा परिक्रमा करताना खूप छान असा अनुभव येतो. खूप डोंगरामधून नदीच्या किनारी खूप छान असे रस्ते, निसर्गरम्य वातावरण बघायला भेटतं आपल्याला. आम्ही असं छोटंसं गिफ्ट देऊन दिलं त्यांना. मग सगळ्यांनी छान जेवण केलं. त्याच्यात आमचा दादा पण बसलाय. तो म्हणे मला का नाही, तो पण बसला जेवायला. असं आमचं छान कन्या भोजन झालं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा. नर्मदे.